लास्ट टॉपिक सुपरपोजिशन ऑफ वेव्स. थेरी कंप्लीट झाली त्याची. एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत. फर्स्ट एक्झाम्पल, आत्ताचे एक्झाम्पल घेते मी. हे टेक्स्टबुकमधले एक्झाम्पल आहेत, एक्झरसाइजमधले. फर्स्ट, द एम्प्लिट्यूड ऑफ अ वेव, द एम्प्लिट्यूड ऑफ अ वेव is represented by, the amplitude of a wave is represented by, equation घ्या, y equal to 0.2 sin 4 pi t upon 0.08 minus x upon 0.8 in SI unit. In SI unit, find wavelength, frequency and amplitude of the wave. Find wavelength, frequency and amplitude of the wave. बघा, इक्वेशन काय गिव्हन आहे आपल्याला, y इक्वल टू 0.2 साइन 4 पाय टी अपॉन 0.08 मायनस एक्स अपॉन 0.8 आणि काय विचारलं आहे, वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी आणि ॲम्प्लिट्यूड विचारलं आहे. आता हे जे इक्वेशन आहे ते आपल्याला प्रोग्रेसिव्ह वेवच्या इक्वेशनसोबत कम्पेअर करायचं आहे. तर प्रोग्रेसिव्ह वेवचं इक्वेशन काय असतं सांगा, y इक्वल टू ए साइन 2 पाय ब्रॅकेटमध्ये टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा असं इक्वेशन आहे. ओके, इक्वेशन काय आहे, y इक्वल टू ए साइन 2 पाय टी बाय टी मायनस एक्स बाय लॅम्बडा असं इक्वेशन आहे. याच्यासोबत कम्पेअर करण्यासाठी इथं जो 4 पाय आहे त्याच्याऐवजी किती असला पाहिजे, 2 पाय असला पाहिजे. बरोबर, म्हणजे इथे 2 पाय जर ठेवला तर राहिलेला 2 जो आहे तो कुठे जाईल, ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय होईल. मग इक्वेशन काय येईल, y इक्वल टू 0.2 साइन 2 पाय ब्रॅकेटमध्ये 2t अपॉन 0.08 मायनस 2x अपॉन 0.8. ज्यांना बोलायचं असेल त्यांनी आत्ताच बाहेर निघून जायचं आहे. अजिबात आवाज नको आहे मला. आणि आत्ता लिहून घ्यायचं आहे, मी सोडवतीये तेव्हाच ते लिहून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये 0.2 साइन 2 पाय ब्रॅकेटमध्ये काय आलं, 2t अपॉन 0.08 मायनस 2x अपॉन 0.8. ओके, तर याच्यामध्ये आता इथं 2t अपॉन 0.08 आहे, 0.2 साइन 2 पाय ब्रॅकेटमध्ये t अपॉन काय येणार 0.04 मायनस x अपॉन किती येणार 0.4. आणि आता हे इक्वेशन कम्पेअर करायचं या स्टँडर्ड इक्वेशन सोबत. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं सांगा, फर्स्ट काय फाइंड आउट करायचं आहे, वेवलेंथ फाइंड आउट करायची आहे. मग लॅम्बडा इक्वल टू किती, 0.4 मीटर. ओके, आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन फर्स्ट, हे इक्वेशन सेकंड असेल. आणि पुढे काय घ्यायचं, बाय कम्पेअरिंग इक्वेशन्स 1 and 2. बाय कम्पेअरिंग इक्वेशन्स 1 and 2, लॅम्बडा इज इक्वल टू किती असेल 0.4 मीटर. त्यानंतर सेकंड काय विचारलं आहे आपल्याला, फ्रिक्वेन्सी विचारली आहे. फ्रिक्वेन्सीसाठी काय काढला पाहिजे, टाईम, कॅपिटल टी इक्वल टू किती आहे 0.04. देअरफॉर फ्रिक्वेन्सी इक्वल टू 1 अपॉन टी 1 अपॉन 0.04 म्हणजेच किती 100 अपॉन 4 म्हणजेच किती 25 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी किती असणार आहे 25 हर्ट्ज. आणि त्यानंतर आणखीन काय विचारलंय, ॲम्प्लिट्यूड बघा, ए किती आहे 0.2, ॲम्प्लिट्यूड किती आहे 0.2 मीटर, 0.2 मीटर. झालं. पुढचं एक्झाम्पल,
a wave of frequency 500 hertz, a wave of frequency 500 hertz is traveling with speed of 350 meter per second, 350 मीटर पर सेकंद. फर्स्ट क्वेश्चन घ्यायचं त्यातला. फर्स्ट, व्हॉट इज द फेज डिफरन्स बिटवीन टू डिस्प्लेसमेंट्स? व्हॉट इज द फेज डिफरन्स बिटवीन टू डिस्प्लेसमेंट्स at a certain point? What is the phase difference between two displacements at a certain point? At time 1 millisecond apart. त्यानंतर सेकंड क्वेश्चन घ्यायचा. सेकंड क्वेश्चन, what is the smallest distance between 2 points which are 45 degree out of phase at every instant? बघा काय काय सांगितलेलं आहे आपल्याला. वेव्हची फ्रिक्वेन्सी गिव्हन आहे. फ्रिक्वेन्सी n इक्वल टू किती लिहायचं? 500 हर्ट्ज. लिहा n इज इक्वल टू 500 हर्ट्ज. v किती आहे? v किती आहे? 350 मीटर पर सेकंद. त्याचा यूज करून फाइंड आउट करायची वेवलेंथ कशी काढायची? v चा फॉर्म्युला काय असतो? n लॅम्बडा इज इक्वल टू काय येईल? v अपॉन n. v आहे 350, n आहे 500. आन्सर किती येते बघा. किती येईल आन्सर? किती आलं? 0.7 मीटर एवढी काय मिळाली आपल्याला? वेवलेंथ मिळाली. त्यानंतर फर्स्ट क्वेश्चन काय नीट वाचायचा. फर्स्ट क्वेश्चन काय गिव्हन आहे आपल्याला? व्हॉट इज द फेज डिफरन्स बिटवीन टू डिस्प्लेसमेंट्स at certain point at time 1 millisecond apart. टाइम किती सांगितलाय? 1 मिलीसेकंद सांगितलाय. सपोज 1 मिलीसेकंद एवढा टाइम आहे आणि व्हेलॉसिटी किती आहे? 350 मीटर पर सेकंद. तर त्या व्हेलॉसिटीनं त्या टाईममध्ये डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं ते फाइंड आउट करायचं. ते म्हणजे काय असेल? 2 पॉईंटमधला पाथ डिफरन्स असेल. आणि पाथ डिफरन्सवरून काय काढायचं आहे? फेज डिफरन्स. कसा काढायचा? 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स. पहिल्यांदा फाइंड आउट काय करायचा? पाथ डिफरन्स करा. फाइंड आउट पाथ डिफरन्स इक्वल टू पाथ डिफरन्स. फर्स्ट क्वेश्चनमध्ये पहिल्यांदा फाइंड आउट करणार आहे पाथ डिफरन्स. v इंटू टी करायचं. v किती आहे? 350. टाइम किती आहे सांगा? 1 मिलीसेकंद आहे म्हणजे 10⁻³ सेकंद आहे. बरोबर. पुढं 350 इंटू 10⁻³ म्हणजे किती आला आन्सर? 0.35. पाथ डिफरन्स किती मिळाला? 0.35 मीटर. त्यानंतर आता फाइंड आउट करायचं आहे फेज डिफरन्स. कसा काढायचा? 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू काय करायचं? पाथ डिफरन्स. 2 पाय अपॉन लॅम्बडा किती आहे? 0.7 आणि इंटू 0.35. किती येते बघा आन्सर. किती आलं? पाय आलं ना? पाय 10 पाय का नुसतं पाय? ह्याला हे ना मल्टिप्लाय डिवाइड केलं तर किती येईल सांगा? 5 येईल. 5 इंटू 2 10 पाय. आन्सर किती येणार? 10 पाय. नाही एक मिनिट. 2 पाय 0.
म्हणजे आन्सर काय येणार पाय रेडियन. आन्सर किती मिळालं पाय रेडियन. हे पहिल्याचं आन्सर मिळालं. त्यानंतर सेकंड क्वेश्चन वाचायचा. सेकंड क्वेश्चन वाचा काय स्मॉलेस्ट डिस्टन्स काढायचं आहे. म्हणजे काय काढायचं आहे पाथ डिफरन्स काढायचा आहे. आणि इथं काय सांगितलंय फेज डिफरन्स किती आहे 45 डिग्री म्हणजे किती रेडियन π/4 रेडियन. आता घ्यायचं सेकंड क्वेश्चनमध्ये फेज डिफरन्स इक्वल टू π/4 रेडियन. फेज डिफरन्स इक्वल टू π/4 रेडियन. आता पाथ डिफरन्स काढायचा. कसा काढायचा सांगा मला. हाच फॉर्म्युला घ्यायचा. फेज डिफरन्स इक्वल टू काय असतं 2π/λ इंटू पाथ डिफरन्स. आता पाथ डिफरन्स काढायचा आहे λ/2π इंटू फेज डिफरन्स घ्यायचा. सेकंड क्वेश्चन पाथ डिफरन्स इज इक्वल टू λ/2π इंटू फेज डिफरन्स. लॅम्बडाची व्हॅल्यू आहे 0.7/2π इंटू π/4. आदित्य तुझ्यासोबत उभं राहा. इथे ये पुढं. इकडं तुम्ही दोघी जण इकडे शिफ्ट व्हा. हां 0.0875 0.0875 असं झालं ना आन्सर. एका डिजिटचा सुद्धा रॉंग नको आहे आन्सर. त्याला पूर्ण रॉंग भेटणार आहे. 0.085 लिहिलं ना तर 1 मार्क आन्सरचा कट होणार आहे. फुल मार्क आन्सरला 1 मार्क असतो ना तेवढा कट होतो बरं का. इकडं शिफ्ट व्हायचं दोघांनी. पुढे बस. तू पुढे बस. पुढचं एक्झाम्पल two sound waves of same frequency equal to 540 hertz. Two sound waves of same frequency equal to 540 hertz travel at speed 330 meter per second 330. What is the phase difference between the waves? What is the phase difference between the waves at points which are 3.5 meter from one source, and 3 meter from other if sources are in phase. बघा एक्झाम्पल नीट वाचा. टू साऊंड वेव्स ऑफ सेम फ्रिक्वेन्सी किती आहे n 540 हर्ट्स. ट्रॅव्हल ॲट स्पीड व्ही गिव्हन आहे. व्ही किती आहे 330 मीटर पर सेकंड. लिहायचं आहे गिव्हन डेटा. व्ही किती आहे 330 मीटर पर सेकंड. n किती आहे 540 हर्ट्स. त्यानंतर काय विचारलेलं आहे आपल्याला फेज डिफरन्स विचारला आहे. फेज डिफरन्स काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युलामध्ये बघा 2π/λ इंटू पाथ डिफरन्स. लॅम्बडा माहिती पाहिजे, पाथ डिफरन्स माहिती पाहिजे. दोन वेव्ह ज्या आहेत त्यातली एका सोर्सपासून 3.5 मीटर डिस्टन्स, दुसऱ्यापासून 3 मीटर डिस्टन्स असं सांगितलं आहे.
तर दोघांच्यातलं डिस्टन्स किती आलं मग 3.5 मायनस 3 किती येणार 0.5 म्हणजे इथे पाथ डिफरन्स किती येणार आहे 0.5 मीटर. लॅम्बडा काढायचा. लॅम्बडा कसा फाइंड आउट करायचा v/n करायचा. ओके सगळ्यात पहिल्यांदा वेवलेंथ काढा v/n. v आहे 330 फ्रिक्वेन्सी आहे 540 लॅम्बडाचा आन्सर किती मिळेल 0.6 मीटर बरोबर आहे ना 61 आहे का 0.61 मीटर. त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे पाथ डिफरन्स. पाथ डिफरन्स हा कसा काढाल 3.5 मायनस 3 आन्सर किती येईल 0.5 मीटर. आता फेज डिफरन्स इज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स 2 पाय अपॉन 0.61 इंटू 0.5 बघा किती येतो. किती आला आन्सर 1.64 पाय असं आलं का बघा 1.64 पाय. पायची व्हॅल्यू टाकू नका. फेज डिफरन्स विचारला की नाही की पायच्या फॉर्ममध्ये सांगायचा. पाय तसाच ठेवायचा. किती आहे आन्सर 1.64 पाय रेडियन. ओके नेक्स्ट एक्झाम्पल अ साऊंड वेव in a certain fluid medium a sound wave in a certain fluid medium is reflected at obstacle to form a standing wave. स्टँडिंग वेव म्हणजे कसली वेव स्टेशनरी वेव. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स इज 3.75 सेंटीमीटर. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स इज 3.75 सेंटीमीटर. If the velocity of sound is 1500 meter per second, if the velocity of sound is 1500 meter per second, find the frequency. बघा हे सगळे क्वेश्चन्स जे आहेत हे एक्सरसाइज मधले क्वेश्चन आहेत आणि बोर्डला त्यातलेच न्यूमरिकल येणार आहेत. त्याच्या बाहेरचे न्यूमरिकल येत नाहीत. लक्षात ठेवा. सॉल्व्ड आणि अनसॉल्व्ड एक्झाम्पल्स जे असतील ते सगळे प्रिपेअर करायचे. त्याच्या बाहेरचं न्यूमरिकल बोर्ड एक्झामला विचारलं जात नाही. सॉल्व्ड पण करायचे आणि अनसॉल्व्ड पण करायचे. टेक्स्टबुकच्या बाहेरचं करायचं नाही थेरीसाठी. ओके हे सगळे टेक्स्टबुकमधले एक्झाम्पल आहेत. हां बघा काय सांगितलं आहे. अ साऊंड वेव इन अ सर्टन फ्लुइड मीडियम is reflected at obstacle to form a standing wave. पुढे काय सांगितलंय द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स इज 3.75 सेंटीमीटर. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड गिवन आहे v आणि फ्रिक्वेन्सी विचारली आहे. v इक्वल टू काय लिहायचं लिहा बरं. v इक्वल टू किती आहे 1500 मीटर पर सेकंद. सगळ्यांनी याचे लेक्चर्स बघितले असतील ना थेरीचे. स्टेशनरी वेव्ह या टॉपिकचे आत्ता बघितलेत का. स्टेशनरी वेव्ह जेव्हा तयार होते ती कोणत्या फॉर्ममध्ये असते लूपच्या फॉर्ममध्ये असते बरोबर. आता इथं हे एक लूप जे आहे ह्या एका लूपची लेंथ किती असते λ/2.
एका लूपची लेंथ किती असते λ/2. इथं त्यांनी काय सांगितलंय डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड. आता हा पण नोड आहे इथला पण नोड आहे बरोबर. या दोन नोड मधलं डिस्टन्स किती असतं λ/2. म्हणजे आपल्याला गिव्हन आहे λ/2 ची व्हॅल्यू बरोबर का. डिस्टन्स बिटवीन टू नोड्स दिलंय म्हणजे काय दिलंय आपल्याला λ/2 दिलंय. λ/2 ची व्हॅल्यू किती आहे बघा 3.75 सेंटीमीटर एवढी कुणाची व्हॅल्यू आहे λ/2 ची. याच्यावरून लॅम्बडा किती येईल 2 × 3.75 सेंटीमीटर. त्याचा आन्सर बघा किती येत आहे. लॅम्बडाचा आन्सर फाइंड आउट करा. 2 × 3.75 7.5 सेंटीमीटर बरोबर का. 7.5 काय आहेत हे सेंटीमीटर आहेत. याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं मीटरमध्ये करायचं. 7.5 × 10⁻² मीटर ही वेवलेंथ मिळाली बरोबर. त्यानंतर व्हेलॉसिटी गिवन आहे व्ही किती आहे व्ही किती आहे मीटर पर सेकंद. विचारलंय काय फ्रिक्वेन्सी सिंपल आहे ना. आता याच्या पुढे n = काय असेल v/λ. v 1500 अपॉन 7.5 × 10⁻². कॅल्क्युलेशन करा. किती आलं आन्सर 20 किलोहर्ट्ज आलं का. किलोहर्ट्ज मध्ये किती 20 किलोहर्ट्ज ना. पुढचं एक्झाम्पल घ्या. फाइंड फ्रिक्वेन्सीज ऑफ फंडामेंटल फर्स्ट ओव्हरटोन and second overtone of a pipe 25 centimeter long and open at both ends. ब्रॅकेट मध्ये घ्यायचं. स्पीड ऑफ साऊंड 330 मीटर पर सेकंड. बघा काय काय सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा ती जी पाईप आहे ती कशी आहे दोन्ही साईडला ओपन आहे का एका साईडला ओपन आहे दोन्ही साईडला ओपन आहे. ओपन ॲट बोथ एंड्स. पुढे काय सांगितलंय त्या पाईपसाठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढायची, फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी काढायची आणि सेकंड ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी काढायची. तुम्हाला दिलेली आहे लेंथ ऑफ द पाईप आणि वेलॉसिटी. ओके गिव्हन डेटा लिहा. v = 330 मीटर पर सेकंड आणि l = मयुरी v = 330 मीटर पर सेकंड आणि l = किती आहे 25 सेंटीमीटर म्हणजेच किती 0.25 मीटर. ओके आता बघा ओपन पाईप असेल ओपन दोन्ही साईडला ओपन पाईप तर त्याच्यामध्ये कोणते हार्मोनिक्स प्रेझेंट असतात ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट असतात. आणि जर एका साईडला पाईप क्लोज असेल तर तिच्यामध्ये ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट असतात बरोबर. ओपन पाईपसाठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो v/2l आणि क्लोज पाईपसाठी तो काय असतो v/4l असतो बरोबर. हे पहिल्यांदा माहिती पाहिजे तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी. हां पाईप कशी आहे ओपन आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप इज v/2l. v माहिती आहे l माहिती आहे व्हॅल्यूज टाकायच्या आणि आन्सर काढायचं. घ्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप
फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप इज n इक्वल टू काय येणार v अपॉन 12. v ची व्हॅल्यू 330 अपॉन 2 इंटू किती आहे 0.25. बघा हे किती येणार 330 अपॉन 0.5 म्हणजेच 330 इंटू 2 660 हर्ट्ज. ही काय मिळाली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता मला सांगा ओपन पाईपमध्ये कोणते हार्मोनिक्स प्रेझेंट आहेत. सगळे प्रेझेंट आहेत. म्हणजे काय असतील n 2n 3n 4n 5n सगळे प्रेझेंट आहेत. ओके तर त्याच्यामध्ये फर्स्ट ओव्हरटोन कोण असेल मग जर सगळे हार्मोनिक्स आहेत n 2n 3n 4n असे सगळे आहेत तर फर्स्ट ओव्हरटोन कोण असणार 2n. सेकंड ओव्हरटोन कोण असणार फर्स्ट ओव्हरटोन आहे 2n. सेकंड ओव्हरटोन कोण आहे 3n. आपल्याला ह्या दोघांची फ्रिक्वेन्सी विचारली आहे. मग फर्स्ट ओव्हरटोनची कशी काढायची 2n करायचं. सेकंड ओव्हरटोनची 3n. n आपल्याकडे आहे इथं. आलं लक्षात सगळ्यांच्या. नेक्स्ट लाईनला घ्यायचं ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट in vibrations of air column open at both ends. Therefore first overtone equal to 2n equal to 2 into 660. आन्सर किती येणार 1300 किती 1320 ना बरोबर ना 1320 हर्ट्ज. त्यानंतर सेकंड ओव्हरटोन इक्वल टू 3n 3 इंटू 660 3 इंटू 60 किती आलं 1980 हर्ट्ज. कळालं सगळ्यांना. ह्याचे ऑर्गन पाईपचे एक्झाम्पल खूप सोपे असतात. फक्त त्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी वगैरे सगळ्या माहिती पाहिजे. ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट आहेत का ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट आहेत ते माहिती पाहिजे. हां पुढचं एक्झाम्पल अ स्टँडिंग वेव्ह इज प्रोड्यूस्ड in a tube open at both ends. The fundamental frequency is standing wave is produced in a tube open at both ends. The fundamental frequency is 300 hertz. What is the length of the tube? ब्रॅकेट मध्ये स्पीड ऑफ साऊंड 340 मीटर पर सेकंड. आता गिव्हन डेटा काय काय आहे सांगा. व्ही गिव्हन आहे आणि काय गिव्हन आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे एन गिव्हन आहे. एन आणि व्हीचा यूज करून तुम्हाला काय काढायचं आहे एल काढायचं आहे लेंथ काढायची आहे. जमेल ना. पाईप कशी आहे दोन्ही साईडला ओपन. एनचा फॉर्म्युला काय घ्यायचा व्ही अपॉन 12 घ्या. एन इज इक्वल टू व्ही अपॉन 12. n इक्वल टू व्ही अपॉन 12. देअरफॉर एल इज इक्वल टू व्ही अपॉन 2n. व्ही आहे 340 अपॉन 2 इंटू फ्रिक्वेन्सी आहे 300 34 अपॉन 60 किती येते बघा आन्सर 0.566. 6 पुढचा रिकर्सिव्ह येतोय ना. आन्सर काय येणार 0.566. पुढचं एक्झाम्पल a pipe open at both ends has fundamental frequency 600 hertz. The first overtone of a pipe
closed at one end, closed at one end, has same frequency, has same frequency as first overtone, same frequency as first overtone of open pipe, as open pipe. How long are the two pipes? How long are the two pipes? ब्रॅकेट मध्ये स्पीड ऑफ साऊंड 300 मीटर पर सेकंद, 300. बघा एक्झाम्पल नीट वाचायचं आहे. पाईप 3 मार्काचं एक्झाम्पल आहे बरं का हे. अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स हॅज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 600 हर्ट्ज. आता इथे ओपन पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जी आहे ती आपण एन आणि त्याच्या बेसला ओ लिहिलाय. ओ फॉर ओपन पाईप. इथं त्यांनी दोन्ही पाईप सांगितले आहेत, क्लोज आणि ओपन. ओपन पाईपसाठी बेसला ओ यूज करायचा, क्लोज पाईपसाठी सी यूज करायचा. कळालं? मग आपल्याला गिव्हन काय आहे? एनओ किती आहे? 600 हर्ट्ज. पुढे काय सांगितलं आहे? फर्स्ट ओव्हरटोन ऑफ अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड हॅज सेम फ्रिक्वेन्सी ॲज द फर्स्ट ओव्हरटोन ऑफ द ओपन पाईप. आता इथं मला सांगा, पहिला ओव्हरटोन ओपन पाईपचा जो आहे, इथं आपल्याला काय दिले? पहिल्यांदा ओपन पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी व्ही पण माहिती ना. व्ही किती आहे? 300. व्ही आणि एन दोघांचा यूज करून आपण ओपन पाईपची लेंथ काढू शकतो. दोघांच्या लेंथ विचारल्यात ना, ओपन पाईप आणि क्लोज पाईप. ओपन पाईपची ह्याच्यावरनं डायरेक्ट मिळेल आपल्याला. कसं घ्यायचं? एनओ इज इक्वल टू काय असणार? व्ही अपॉन 2LO. आता एलओ म्हणजे काय? ओपन पाईपची लेंथ. ओके, एनओ इज इक्वल टू काय असणार? व्ही अपॉन 2LO. मग एलओ इज इक्वल टू काय येईल? व्ही अपॉन 2NO. व्हीची व्हॅल्यू 300 अपॉन 2 इंटू 600. आन्सर आलं 1/4. 1/4 आलं ना. 1/4 म्हणजे किती? 0.25 मीटर. बरोबर का? म्हणजेच किती? 25 सेंटीमीटर. 0.25 मीटर म्हणजेच किती? 25 सेंटीमीटर. ही ओपन पाईपची लेंथ मिळाली. आता क्लोज पाईपची लेंथ काढण्यासाठी आपल्याला ते कंडिशन जी दिलेली आहे की नाही ती बघायची आहे. कंडिशन काय सांगितली नीट वाचायची. काय कंडिशन आहे? फर्स्ट ओव्हरटोन ऑफ क्लोज पाईप इज इक्वल टू काय सांगितलं आहे? फर्स्ट ओव्हरटोन ऑफ ओपन पाईप. काय सांगितलं आहे बघा? फर्स्ट ओव्हरटोन ऑफ क्लोज पाईप. दोघांचे फर्स्टच आहेत ना. फर्स्ट ओव्हरटोन ऑफ क्लोज पाईप इक्वल टू काय सांगितलं आहे? फर्स्ट ओव्हरटोन ऑफ ओपन पाईप. बरोबर आहे का? दोघांचे फर्स्ट आहेत ना ओव्हरटोन. ओके, आता सांगा मला, ओपन पाईपमध्ये ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या ऑल असतात का ऑड? ऑल असतात. आणि क्लोज पाईपमध्ये ऑड असतात. बघा आता नीट लक्ष द्या. ओपन पाईपसाठी या फ्रिक्वेन्सीज प्रेझेंट आहेत आणि क्लोज पाईपसाठी या फ्रिक्वेन्सीज प्रेझेंट आहेत. बरोबर? ओपन पाईपसाठी N, 2N, 3N, 4N अशा सगळ्या आहेत. क्लोज पाईपसाठी N, 3N, 5N, 7N अशा आहेत. ओके, तर हिचा फर्स्ट ओव्हरटोन कोणता? ओपन पाईपचा 2N. ओपन पाईप इकडे आहे 2NO. बरोबर का? 2NO. आणि क्लोज पाईपसाठी फर्स्ट ओव्हरटोन कोणता आहे? 3N. म्हणजे इथे आपण 3NC घेणार. हे कळलं सगळ्यांना सांगितलेलं? 2NO इक्वल टू काय असणार? 3NC. आता त्यानंतर NCचा फॉर्म्युला काय असतो सांगा मला? क्लोज पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी V अपॉन 4L. V अपॉन 4L. V अपॉन 4LC लिहिते इथे आता. ओके, इज इक्वल टू 2 इंटू NO गिव्हन आहे ना आपल्याला. किती आहे तो? 600. डायरेक्ट टाकला NO. हां, त्यानंतर 3/4 इंटू V किती आहे? 300 अपॉन 4 लिहिलाय. LC तसाच ठेवला. इकडे आला 1200. देअरफॉर LC इक्वल टू 900 अपॉन 4 इंटू 1200.
बघा काय ते आन्सर 9/48. तीनशे घेतली आहे ना व्हॅल्यू, बरोबर. किती आलं? 0.187. कशामध्ये आलं हे? मीटरमध्ये. 0.1875 मीटर. झालं? समजलं सगळ्यांना एक्झाम्पल?